माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्याकडून डहाणू महालक्ष्मीच्या दर्शनाचं आयोजन. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बाळकृष्ण ब्रीद यांचं देवीला साकडं. यापुढे निवडणूक नको, जाहीर लिलावकडून महापौर अध्यक्ष नगरसेवकपदी नियुक्ती करा. सांगलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. अनोखी मागणी करत सरकारला दिला घरचा आहेर. अहिल्यानगर पालिकेच्या प्रारूप मतदार यादीत श्रीगोंद्यातील 4381 नावं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रारूप मतदार यादीवर हरकत नोंदवली आहे. वर्ध्यात युरिच मॉल येथे पूर्ती सुपर बाजारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. जिल्ह्यात स्मार्ट विलेज संकल्पनेला वेग. तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आणि महिला बचत गटाच्या उद्योगावर पडणार भर. मुंबई शांत, सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर राहावी हेच आमचं स्वप्न. मात्र भाजपचा 2 समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा नवा डाव. शिवसैनिकांकडून जैन मतदारांना मारहाणीच्या आरोपावर ट्विट करत अखिल चित्रेंचं उत्तर. नागपुरात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. सरकारतर्फे आज चहापानाचा निमंत्रण. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थान रामगिरी येथे पत्रकार परिषद. नागपुरात आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद. चहापानच्या निमंत्रणास जाणार की बहिष्कार टाकणार हे जाहीर होण्याची शक्यता. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार. शेतकऱ्यांच्या मुद्द्यासह पार्थ पवार, जमीन घोटाळा आदी मुद्दे उपस्थित केले जाणार. दुसऱ्या दिवसापासून विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर आक्रमक होतील. 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात धडकणार 33 पेक्षा जास्त मोर्चे. 22 संघटनांनी धरणे आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला मागितली परवानगी. आणखी मोर्चाची संख्या वाढवण्याची शक्यता. पुणे भाजपाच्या कोर टीमची आज बैठक. केंद्रीय मंत्री आणि निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ घेणार बैठक. महापालिका निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून सुरुवात. पहिल्याच दिवशी सादर होणार हजारो कोटींच्या पुरवणी मागण्यात. 7 दिवसांचं अधिवेशन असल्याने पहिल्यांदाच शनिवार रविवारीही कामकाज चालणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा. डोंबिवलीतील भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अन्य नेते उपस्थित. ग्रामीण रुग्णालय शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार. आमदार अमोल मिटकरी यांची माहिती. कोल्हापुरात महायुतीत एकत्र लढण्यावर एकमत. राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये झाली बैठक. बैठकीत महायुतीत एकत्र लढण्याचा निर्णय. कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार. शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा. आमचा पक्ष कोणाची मांडलकी करत नाही. मुंबई महापालिकेत भाजपा एकटी जिंकू शकत नाही. भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आले. मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. मुंबईत बांगलादेशी रोहिंग्या चालणार नाहीत. माझं असलम शेख यांच्याशी वैर नाही. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणावरून श्रेयवाद. नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी गोंधळ. मालाडच्या मालवणीत वातावरण तापलं. नागपुरात हिवाळी अधिवेशनाला लवकरच सुरुवात. भाजप आमदार प्रवीण तायडे अचलपूर मतदारसंघातील विविध प्रश्न विधानसभेत मांडणार. नाशिकमध्ये मोठी वृक्ष लागवड करण्यासाठी हैदराबादच्या राजमुद्री येथून झाडे आयात करण्याचा निर्णय. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः केली झाडांची निवड. कामठीमध्ये बावनकुळेंनी वोट चोरी केली. बावनकुळेंनी राजीनामा द्यावा. सुलेखा कुंभारेंचं बावनकुळेंवर वोट चोरीचे गंभीर आरोप. सुलेखा कुंभारेंनी पत्रकार परिषदेत दाखवले बोगस मतदारांचे व्हिडिओ. मंत्री बावनकुळेंचे सर्व घोटाळे बाहेर काढणार. सुलेखा कुंभारे यांचं वक्तव्य.
मंत्री बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस 5 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस. नवी मुंबईच्या वाशीत गोकुळच्या नवी दही प्लांटचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती. गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे. पान मसाला खर्रा कायमचा बंद करा, खासदार संजय देशमुख यांची लोकसभेत मागणी. दिल्लीत अमित ठाकरेंच्या मेहुण्याचा विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजेरी. पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्र फोटो सेशन. मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपची महायुती असेल. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा महापौर होईल. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. पुणे विमानतळावर सध्या परिस्थिती नियंत्रणात. इंडिगो वगळता इतर विमानांची उड्डाणे आणि आगमन सुरळीत असल्याची माहिती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांसाठी आतमध्ये 200हून अधिक खुर्च्यांची बैठक व्यवस्था. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचा ऊसाला प्रतिटन 3,400 रुपयांची उचल द्यावी. महाराष्ट्र विकास सेनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलनाचा इशारा. हिंगोली जिल्हा परिषदेच्या शाळेला ग्रामस्थांनी ठोकलं टाळं. शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. शाळेत केवळ 2 शिक्षक, त्यातील एका शिक्षकाच्या बदलीला ग्रामस्थांचा विरोध. वर्ध्यात पारा घसरला. तापमान 11 अंशावर. तापमानात सातत्याने घट होत असल्यानं थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता. थंडी वाढल्यानं नागरिक घेत आहेत शेकोटीचा सहारा. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात थंडीचा अंदाज. पुढील आठवड्यात तापमानाचा पारा सामान्यपेक्षा 2 अंश खाली घसरणार. नागपुरात आज 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वर्ध्यात प्रतिष्ठित नागरिकांच्या खोट्या सह्या करत पोलीस आयुक्तांना खोटा अर्ज. खोट्या सह्या करून गावातील सामाजिक बांधिलकी बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा. शिकलकर या समाजाचं पोलिसांना निवेदन. धारावी बचाव आंदोलन संघटनेकडून आज सभेचं आयोजन. एसआरएने दिलेल्या इशाऱ्याला उत्तर देण्यासाठी सभेचं आयोजन. मेघवाडीतील एकही झोपडी तोडू देणार नसल्याचा धारावी बचाव आंदोलन संघटनेचा पवित्रा. राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझी सारखे परदेशी प्राणी पाहायला मिळणार. पालिकेकडून परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 प्रदर्शनी पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू. पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांसह पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या रद्द. आज दिवसभरात 16 तासांचा मेगा ब्लॉक असल्यानं प्रवाशांचे होणार हाल. राज्यातील 42 कारागृहात 1,820 पदं रिक्त. राज्याच्या अतिरिक्त सचिव राधिका रस्तोगी यांनी नागपूर खंडपीठासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. पुण्यात बिबट्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचं आयोजन. ऑस्ट्रेलियन तज्ज्ञाकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन. वनविभागाच्या 40हून अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियन तज्ज्ञाकडून मार्गदर्शन. आज एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीसाठी काम करणार. घोडबंदर महामार्गावर आज अवजड वाहनांना प्रवेश बंदी. शनिवार मध्यरात्रीपासून रस्त्याच्या मजबूतीकरणाचं काम सुरू. मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात. मुंबईत थंडीचा कडाका पुन्हा वाढणार. येणारा आठवडा थंडीचा कडाका घेऊन येणार असल्याचा अंदाज. मुंबईसह राज्यात पारा 13 ते 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता. मुंबईतील 17 विभागात 8 आणि 9 डिसेंबरला पाणी कपात. महापालिकेकडून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. गडचिरोलीतील एसटी प्रमाणपत्र पडताळणी समिती किनवट येथे स्थलांतरित करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. राज्य शासनाच्या निर्णयाला आदिवासी अधिकार बचाव कृती समितीने दर्शवला तीव्र विरोध. मुंबई अहमदाबाद मार्गालगत वनविभागाच्या जागेतील लाखो झाडांची कत्तल. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावर
जनआक्रोश समितीचं आंदोलन, माणगावात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, महामार्गाचे काम रखडल्याच्या निषेधार्थ आंदोलन. इचलकरंजीत असणाऱ्या कॅफे अड्डावर निर्भया पथकाचा छापा, कॅफेच्या नावावर चालणारे स्पेशल रूमसह अश्लील प्रकार उघड. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, सोनं 3,000 रुपयांनी महागले तर चांदीच्या दरात 21,000 रुपयांची वाढ. समृद्धी महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचा संप, प्रलंबित मागण्यांवर दुर्लक्षामुळे काम बंद, महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प आहे तर टोल प्रशासनाकडून ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त आहेत तर रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचा धोका प्रचंड वाढलाय. बुलढाण्यातील 3 ठिकाणी कंत्राटदाराचे सिटी स्कॅन बंद, रुग्णालयाकडून रुग्णांचे सिटी स्कॅन नियमित सुरू, आरोग्य प्रशासनाची माहिती. तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि तपास अधिकाऱ्यांना सुनावणीस हजर राहण्याचे आदेश. ग्रोबज 280 कोटींचा घोटाळा, मग 12 कोटींचे चार्जशीट दाखल का? मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची विचारणा. कोल्हापुरात खासबाग कुस्ती मैदानावर लवकरच घुमणार षडूड पैलवानासारखा आखाड्याला खुराक, तर खासबाग मैदानाच्या आखाड्याला आमदार अमल महाडिकांची मदत. कोल्हापुरात पशुधनातील संतुलित आहार आणि वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळा आणि वैरण बियाणे वाटप कार्यक्रमांचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते शुभारंभ. राज्यातील शिक्षकांचा उद्या आझाद मैदानात आंदोलन, जुनी पेन्शन, टीईटी या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा एल्गार, तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन. शिक्षक घोटाळ्यातील संशयित आरोपी आणि फिर्यादी विद्यमान उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण फरार, भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल. सांगलीच्या झेडपीच्या शिक्षण विभागाच्या गैरकारभाराची चौकशी करा, स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी, अन्यथा बेमुदत उपोषण करू, स्वाभिमानी स्वराज्याचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांचा इशारा. इंडिगो विमान सेवेचा आमदारांना देखील फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीट रद्द. इंडिगोच्या कामकाजात सलग 5व्या दिवशीही सुधारणा नाही. आतापर्यंत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त, सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसलाय तर रविवारीही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. इंडिगोची शनिवारी 800हून अधिक उड्डाणे रद्द, रविवारी रात्रीपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत करा, 48 तासांच्या आत प्रवाशांचे सामान परत करा, केंद्र सरकारचे इंडिगोला निर्देश. विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा छाप, प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे तात्काळ परत करण्याचे डीजीसीएचे कंपनीला आदेश, तर प्रवाशांचे पैसे देण्यास आमचा प्राधान्य, इंडिगोचं स्पष्टीकरण. भारतीय रेल्वेचा एकूण 37 ट्रेनमध्ये 116 अतिरिक्त डबे वाढवण्याचा निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार 49 विशेष फेऱ्या, इंडिगो सेवेमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा. दिल्लीत इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनल समस्यांमुळे सलग 4थ्या दिवशी प्रवाशांना मोठा फटका आहे. अचानक झालेली गर्दी आणि प्रचंड मागणी वाढल्यामुळे फ्लाईट बुकिंग प्लॅटफॉर्मवर परिणाम, तिकिटांच्या किमतीत दुप्पट ते तिप्पट वाढ. पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल, काल दिवसभरात 30 पेक्षा जास्त उड्डाणं उशिरा. आपत्कालीन परिस्थितीत इतर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे. हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, हळद उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट, जिल्ह्यातील शेतकरी संकटात येण्याची शक्यता. वर्ध्यात सघन कपाशी लागवड प्रक्षेत्र दिन आणि जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा, शेतकऱ्यांना आधुनिक कपाशी तंत्रज्ञान आणि मृदा संवर्धनाबाबत मार्गदर्शन. यवतमाळमध्ये लाडखेड, तिवसा, कामठवाडा, जमवाडी गावामध्ये शेतात दिवसा भार नियमन. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पीक संकटात तर सिंचनाची गरज असताना वीज खंडित होत असल्यानं शेतकरी चिंतेत.
गडचिरोलीत धान विक्रीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे नोंदणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. गोव्यातील पबला भीषण आग. 25 जणांचा होरपळून मृत्यू. अरपोरा इथल्या बीच बाय रोमिओ लेन या पबमध्ये सिलेंडर स्फोटातून आग लागल्याची माहिती. घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे निर्देश. गोव्यातील पबमधील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय. मृतांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करत सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं ट्विट करत आश्वासन. गोव्यातील पब दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर, तर जखमींना 50,000ची मदत जाहीर. हापूस आंब्यावर गुजरातचा दावा. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी, तर कोकणातील शेतकरी आक्रमक. अनिल अंबानींच्या रिलायन्सवर ईडीची कारवाई. 1120 कोटींची मालमत्ता जप्त. तर आतापर्यंत ईडीकडून अंबानींची 10,117 कोटींची मालमत्ता जप्त. हिमाचल प्रदेशमधील द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा. तहसीलदारांना हेराफेरी केल्याचा आरोप. मुंबई नागपूर हायवेवर अचानक आलेल्या ट्रॅक्टरला वाचवताना ट्रक उलटलाय. तर आहुजा नगर स्टॉपजवळ मध्यरात्री ट्रकचा भीषण अपघात. ट्रकमधील शेकडो टन रस्त्यावर पसरले, तर ट्रक चालक आणि क्लीनर दोघेही सुखरूप. सोलापुरात हायवाच्या धडकेत 35 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू. होडकी मठासमोर रस्त्यावर हायवाने रिव्हर्स घेताना दुचाकीला दिली धडक. अकोल्यात अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. आत्महत्यापूर्वी व्हिडिओ काढून कारण सांगितलं. बीडच्या माजल गावात ऊसाच्या शेतीला आग. 40 ते 50 एकर ऊस जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. सोलापूर हैदराबाद मार्गावर कंटेनरचा अपघात. चालकाचा चुकीमुळे कंटेनर डिव्हायडरवर चढला, तर दुर्घटनेत कंटेनरचं मोठं नुकसान. नागपुरातील दिघोरी परिसरात गाडीच्या शोरूमला आग. आगीत 5 दुचाकी जळाल्याची माहिती. नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मद्यधुंद शिक्षकाचा धिंगाणा. शिक्षक नियमित दारू पिऊन येत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार. पालकांनीच बनवला शिक्षकाचा व्हिडिओ. विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅग. बॉम्ब शोध पथकाकडून शोध सुरू. पोलिसांकडून परिसरातील वाहतूक बंद. हिंगोलीतील सेनगावच्या नान्सी यात्रेत अवैध धंदे. सर्वसामान्य महिलांना सहन करावा लागतोय नाहक त्रास. अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.